सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती हो कामना पूर्ती। डोळ्यांनीच असं इतकं छान वाटतंय। इतकं वाईट मोदकच खाल्लेलं नाही मी। सुरेख। नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी। गणपती म्हणलं की माझ्या डोळ्यासमोर एकच गोष्ट येते आणि ती म्हणजे उकडीचे मोदक। भाऊ, उकडीचे मोदक म्हणला की विषय एंड एकदम। तर फक्त गणपती कशाला, तर पुण्यामध्ये अशी कुठली ठिकाणं आहेत जिथे 12ही महिने दररोज उकडीचे मोदक मिळतात, अशी ठिकाणं आम्ही शोधणार आहोत आणि तिथला उकडीचा मोदक खरंच चांगला आहे का ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। आणि मी एकटा नाहीये, तर या व्हिडिओमध्ये माझा भाऊ सुचित जी म्हणजे सुचित गुमास्ते। भाई स्वागत आहे। नमस्कार नमस्कार। लोक कमेंट मध्ये इतकी विचारतात, अरे दादा काय येत नाही, काय सांगायचं होतं? मला तो असं म्हणजे काय म्हणतात, गणेशोत्सव आणि मोदक तू एकटं करणं चुकीचं आहे, पाप आहे। तर आता आम्ही आहोत शनिवार पेठेमध्ये आणि शनिवार पेठेतलं हे गुपचूप गणपतीचं मंदिर आहे आणि आमच्या दोघांचंही बालपण, वाडा आमचा, गणेशोत्सव मंडळ सगळं हे शनिवार पेठेतून सुरुवात झाली। त्यामुळे आम्हाला वाटलं की इथनं सुरुवात करू आणि बाय द वे आम्ही प्रत्येक मोदकाला आमची रेटिंग सिस्टीम पण लावली आणि ती रेटिंग पण आम्ही देणार आहोत। तर चला चालू करूया। गणपती बाप्पा मोरया। लंबोदर पीतांबर रिद्धी सिद्धी दाता विघ्न विनायक मोरया। आम्ही वर्तक वाड्यात राहायचो आणि तिथे आमच्या त्या वर्तक आजी होत्या, मेन ज्या वाड्याच्या असतात ना, आणि त्या कोकणातल्या होत्या। ते सर्वात पहिल्यांदा असा बेस्ट मोदक खाल्लाय तिच्या हातचाच मोदकाची आठवण। ते ना असं नव्हतं, म्हणजे वाडा असा होता ना की तुमच्या घरी बनलाय आमच्या घरी नाही असं नाही, सगळ्यांच्या घरचे मोदक खाल्ले जायचे आणि त्यामुळे असा तो गणपती जो आहे पूर्ण वाड्याचाच सण असल्यासारखा असायचा। लंबोदर पीतांबर रिद्धी सिद्धी दाता विघ्न विनायक मोरया। गौरी सुत प्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक मोरया। आमचा पहिला स्पॉट आहे गौरव स्नॅक्स, जे चितळ्यांच्या शेजारी आहे, शनिपार चौकात। तुम्हाला वाटेल की आम्ही इथे कुठे थांबलोय, तर तिथे इतका हॉर्नचा आवाज आणि इतका गोंगाट होता, तिथे आम्ही बोलायचा प्रयत्न केला पण काहीच ऐकू जात नव्हतं। त्यामुळे आपल्याला असं वाटलं की शेजारी कुठेतरी जिथे शांत जागा आहे, तर एक बिल्डिंगचं पार्किंग मिळालंय आम्हाला जिथे जरा शांत जागा आहे, तर इथे बोलावं मोदकाविषयी। आम्ही पॅक करून गौरव स्नॅक्सचे मोदक आणलेले आहेत। म्हणजे आणि गौरव स्नॅक्सचं असं आहे की आपल्याला पहिल्यांदा आपल्या आठवणीतलं असं 12ही मिळणारं दुकान किंवा ते हॉटेल आहे ते। राईट। बाय द वे, मोदकांची आपली रेटिंग सिस्टीम आहे बरं का, म्हणजे आम्ही रेटिंग देणार आहोत आणि त्या रेटिंग सिस्टीम आम्ही ती कशी बनवली आहे, समाधानी आहोत, तृप्त आहोत आणि प्रसन्न आहोत, तर त्याप्रमाणे आपल्याला रेटिंग द्यायचं आहे। ओके, तर पहिला मोदक आहे, आपण ट्राय करूया आणि सांगूया कसा आहे तो। चालेल। बघून काय वाटतंय मोदकाकडे? नाही, मला नेहमी हेच वाटतं की मोदकाचं म्हणजे सगळ्यात चांगला मोदक आणि नॉट चांगला मोदक असं जर दोन कॅटेगरीज करायचे असतील तर माझ्या मते हे जे वरचं आवरण असतं त्याचं ते कशा पद्धतीने बनलेलं आहे ते माझ्या मते जास्त महत्वाचं असतं। कारण आतमधलं गुळ खोबरं याचं मिश्रण साधारण छानच लागतं, ते काही वाईट नाही लागत, पण हे वरचं आवरण कसं बनलेलं आहे आणि मुख्य म्हणजे ते व्यवस्थित छान उकडलं गेलं की नाही, शिजलं गेलं की नाही, ते बघणं महत्वाचं आहे। चालू करा। एन्जॉय। ॲज एक्सपेक्टेड गुळ खोबरं छान आहे, पण बाहेरचं आवरण त्या मनाने थोडं कच्च्याकडे जातं, चिकट पण लागतंय ते असं, म्हणजे काय जास्त वेळ याला वाफाळलेला नाहीये म्हणजे असं। हा, शेवटी कसं आहे ते इन्ग्रेडियंट्सवर पण अवलंबून आहे, कुठला तुम्ही तांदूळ वापरताय, कशा पद्धतीने ती पिठी केली आणि कशा पद्धतीने ते शिजवलंय तुम्ही। आणि आय थिंक आतलं सारणामध्ये थोडंसं म्हणजे जनरली पूर्ण गुळाचं नाही वाटत आहे, नाही वाटत, साखर पण आहे त्याच्यामध्ये। तर आपल्या रेटिंग सिस्टीम प्रमाणे समाधानी आहोत, तृप्त आहोत का प्रसन्न आहोत? समाधान। आणि समाधानी पण आता समाधानी टन दिलंच आहे म्हणून समाधानीच्याही मागचं कुठलं रेटिंग असतं तर आपण ते दिलं असतं, कारण इतकं चांगला नाहीये मोदक, खूपच ॲव्हरेज आहे। ठीक आहे, पुढचं बघूयात, पुढचं चांगला मिळतोय का आपल्याला। लेट अस ट्राय। हा संपूयात पण। येस। लंबोदर पीतांबर रिद्धी सिद्धी दाता विघ्न विनायक मोरया।
गौरी सुतत्मेश्वर पितामहेश्वर मी हमखास मला अजूनही आठवते कारण मी खजिनदार होतो आणि एका वर्षी 105 रुपये जमले होते. आपल्याला असं अरे बापरे केवढे जमलेत आपल्याकडे पैसे, आणि मग त्याच्यामध्ये सगळं आपण तो गणपतीचा म्हणजे मूर्ती सकट सगळ्या गोष्टींचा आपण खर्च केला होता. राईट. पहिल्या गौरवचं आपलं झालंय आणि आता पुढचा जो स्पॉट आहे तो आमचा आहे पिंपरीला. आता बरेच लोक मला अशी कंप्लेंट करतात, तुम्ही फक्त शहरातलेच स्पॉट्स दाखवता, पुणे मेन शहरातले बायस्ट तर पिंपरीला दाखवत नाही, उपनगर दाखवत नाहीत. तर चला म्हणलं आपण पिंपरीला जाऊयात. बरेच लोक असंही म्हणतात की पिंपरी हे पुण्यात येत नाही, जसं डोंबिवली मुंबईत येत नाही तसं पिंपरी पुण्यात येत नाही. मला प्लीज कमेंटमध्ये सांगा पिंपरी चिंचवड पुण्यात येतं का नाही येत. लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया गौरी सुतत्मेश्वर पितामहेश्वर हे गणनायक मोरया लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया गौरी सुतत्मेश्वर पितामहेश्वर हे गणनायक मोरया मूषक सवारी है हाथों में मोदक है गण के राजा गणराया कोई भगत तुझको दिल से पुकारे. तर आता आम्ही आलोय चिंचवड मधल्या शिवतेज नगर मध्ये आणि कॅफे फ्युजन असं नाव आहे, पण इथे दररोज मोदक मिळतो आणि उकडीचा मोदक आणि भारी दिसतोय, टेम्पटिंग दिसतंय. एक्झॅक्टली. म्हणजे आपण म्हणजे आल्यावर त्या ताईंनी तो बनवताना आपण तो बघितला आणि आपण लिटरली बघितलं की त्या ज्या पद्धतीने त्यांनी त्याला छान कळ्या पाडल्यात आणि तो दिसतोय पण इतका सुंदर. आणि त्या इतक्या त्या बघताना म्हणजे इतकं छान वाटत होतं ना, त्या ज्या पद्धतीने त्याच्या कळ्या त्याला देत होत्या आणि सुंदर म्हणजे दिसायलाच डोळ्यांनीच समाधान झालंय. तर आणि गरम गरम आहे. येस. संध्याकाळची वेळ आहे, वारा आहे असा मस्तपैकी आणि मोदक अजून काय पाहिजे. ट्राय. शुभस्य शीघ्रम. येस. सुरेख. आणि तुम्ही बघितलंस का म्हणजे इतकी ती पातळ आहे त्याची परी की ते लिटरली आतलं आवरण याच्यामधनं त्याचा कलर दिसतोय. त्यामुळे मग तो जास्त चविष्ट वाटतो आणि ते पीठ जे आहे ते असं पीठ कलर का वाटत नाही. बरोबर. आय थिंक सारणामध्ये सुद्धा गंमत आहे ना सारणामध्ये. म्हणजे आपण जनरली जी गुळ खोबऱ्याचं परफेक्ट सारण वाटतं म्हणजे पारंपरिक आज्या कशा बनवतात तशा पद्धतीची सारणाला चव आहे. तुमची जायफळ पण आहे गेस. मला तेच वाटतं की मोदक ही अशी गोष्ट आहे खरं तर की असा फक्त युट्यूब व्हिडिओ बघून ती जमेल असं मला नाही वाटत. म्हणजे ते कोणीतरी तुमच्या घरातल्या आईने किंवा आजीने असं ते शिकवलं गेलं असलं पाहिजे तरच ते असं त्याचं खऱ्या अर्थाने हे वळण पडतं आणि हे वळण दिसतं मग त्याच्यातून. खरे छान वाटतंय की आपल्याला म्हणजे रीलमुळे तर अशी पण छान इन्फॉर्मेशन मिळते. आणि आता सगळीकडे कॅफेमध्ये पिझ्झा आणि या गोष्टी मिळतात, मोदक पण मिळतं ना, काय काय फरक पडतो. आहा सुरेख, फार सुरेख. वसूल ना. आम्ही लिंक देतोच आहे याची, पण सुरेख मोदक. तर याला आपल्या रेटिंग प्रमाणे काय रेटिंग देशील? प्रसन्न झालेलो आहे मी पण प्रसन्न झालेलो आहे. आमचं या मोदकासाठी रेटिंग आहे प्रसन्न झालो. ती 12 वर्ष झाले असतील. ती घरगुती छोट्या ऑर्डर्स पासून सुरुवात झाली आणि आता इथपर्यंत झालंय की म्हणजे जिथे 11 मोदकांपासून सुरुवात केली तिथे आता 11,000 पण मोदक होतात. की आमच्या घरीच आम्ही गिरणी घेतली आहे. इंद्रायणी तांदूळ आम्ही एकाच कंपनीचा वापरतो, त्यामुळे मोदकांना चव पण सेम राहते. आणि गूळ आणि ओल्या नारळाचं आम्ही सारण बनवतो, त्यामध्ये वेलची जायफळची पूड, त्यानंतर डेकोरेशनसाठी केशर वगैरे हे सगळं वापरतो. लंबोदर पीतांबर. दररोज ते आरतीला या बोलायचं, सर्वांनी आरतीला आरतीला यावे. त्यात कोणाचा प्रसाद कुठल्या दिवशी आहे तो किती बेटर आहे याच्यावरती चर्चा. लंबोदर पीतांबर रिद्धि सिद्धि दाता विघ्न विनायक मोरया. तर आमचा पुढचा स्पॉट आहे पेठ एरिया मधला पुरणपोळी घर, जिथे सुद्धा 12 महिने मोदक मिळतात. तर हे मागेच आमच्या पुरणपोळी घर आहे नारायण पेठेतलं. तर हे पुरणपोळी घर बेसिकली हे बँगलोरचं आहे बरं का हे. अच्छा हो का. हा. तर त्यामुळे त्यांनी आता ते पुण्यात सुरू केलं. बरं. आणि बहुतेक पुण्याला साजेसा म्हणून मग त्यांनी मोदक पण ठेवायला सुरुवात केली. अच्छा. पण इकडे पुरणपोळी पण दररोज मिळते. दररोज. आणि व्हरायटीज ऑफ पुरणपोळी. व्हरायटी म्हणजे त्याच्यामध्ये खोबऱ्याची पुरणपोळी, ह्याची पुरणपोळी, त्याची पुरणपोळी, असे बरेच पायनॅपल व्हॅनिला बिनेला का सगळं. बरं. तर मोदक सुद्धा मिळतात इथे, दररोज मोदक मिळतात. तर आपण मोदक इथनं आणलेला आहे, ट्राय करूयात. येस. कळ्या तर ओके वाटतात, पण परत तोच इश्यू वाटतोय मला, जरा लिबलिबीत वाटतंय.
जे आवरण आहे ते. नाही, हा मला खमंगपणा किंवा मोदकातला एक जो ज्याला आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने ती एक जी चव असते ती नक्कीच मिसिंग याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की जसं तू म्हणलास की सारण चांगलंच असतं पण सारण इतकं वाईट आहे म्हणजे त्याला गोडवाच नाहीये काही. हे बघ ना, हाताला सुद्धा ते असं हे लागतात या सगळ्या गोष्टी. हा, हे हाताला पूर्ण पीठ लागतंय ते कच्चं पीठ लागतंय. आणि इव्हन याच्या गुळ खोबऱ्याची पण चव म्हणावी तशी नाहीये. खमंग नाहीये. नाही, अजिबात नाहीये. त्यामुळे मी तर म्हणेन की गुळ खोबरं जनरली नाही फसत. आय थिंक गुळ पण असावा नसावं म्हणजे त्याच्यामध्ये साखर असं. पण मला असं वाटतं की मोदक कसाही असला तरी आपल्याला चांगलाच वाटतो. पण हा पहिला मोदक आहे असा जो इतका वाईट आहे. इतकं वाईट मोदकच खाल्लेलं नाही मी. पुरणपोळी घरमधले मोदक आम्ही अजिबात रेकमेंड करणार नाही. म्हणजे फारच वाईट आहे रे हे. आय थिंक नॉन मराठी असतील ते बनवत आहेत पण ठीक आहे. मग आता आपली रेटिंग सिस्टीम आहे. माझ्या मते रेटिंग सिस्टीम मध्ये पण येत नाही. म्हणजे समाधानी सुद्धा म्हणू नाही शकत आम्ही. समाधानी आहोत, तृप्त आहोत आणि प्रसन्न झालो पण समाधानी सुद्धा नाही आहोत. अजिबात मोदक आवडलेलं नाही त्यामुळे अजिबात हे माझं पर्सनल मत आहे ना, तर लोकांना ऑफेंड होतं. आमचं मत आहे की आम्हाला हा आवडलेला नाही. लंबोदर पीतांबर रिद्धी सिद्धी दाता विघ्न विनायक मोरया गौरी सुप्रथमेश्वर पिता महेश्वर हे गणनायक तर आपण आलेलो आहोत मोदक घर मध्ये. नावच मोदक घर आहे याचं आणि दररोज इथे सुद्धा मोदक मिळतात. आणि मेढीज डेलिकसीज ब्रँड आहे मोदकाचा झालेला. मागच्या वर्षी मी व्हिडिओ केला होता. हा, म्हणजे ती मोदकाची फॅक्टरी. हा, काय तर त्यांचेच हे मोदक आहेत. त्यांनी त्याचं एक प्रॉपर स्टोअर काढलंय. म्हणजे मोदकाच्या फॅक्टरीमध्ये गणेश चतुर्थीला ते 1-1 लाख मोदक बनवतात आणि सगळे हातवळणीचे मोदक आहेत. हातवळणीचे? हा, म्हणजे त्यांनी प्रॉपर ट्रेन केल्यात बायका आणि मशीन. आणि त्यांची अजून एक खासियत आहे त्यामुळे मला असं वाटलं की ते पण कव्हर करून बघूयात. हे फ्लेवर मोदक म्हणजे हा मँगो फ्लेवर आहे, हा चॉकलेट. बरं, बाय द वे हेच आहे म्हणजे उकळीचेच मोदक पण फ्लेवर मध्ये. ओके. आज सारणच आहे याच्या. बहुतेक त्यांनी ते फ्लेवर बहुतेक त्या ह्याच्यामध्ये आवरणामध्ये फ्लेवर आहे आणि आतमध्ये सारणच आहे. तर मोदकाचं म्हटलं सगळेच फॉर्म ट्राय करूयात आपण करतोय. तर साधे पण आहेत मोदक यांचे. तर आधी आपण हे ट्राय करून बघूयात चॉकलेटचा. नक्की. पहिला चॉकलेटचा खाऊन. चांगला आहे. पण चॉकलेट जनरली गिमिक असतं की वाईट असतो. हा, पण नाही म्हणजे त्या चॉकलेटची चव अशी ओव्हरपॉवर नाही करत आहे सारणाला. हा, सारणामध्ये पण थोडंसं चॉकलेट आहे. जरी चॉकलेट मोदक असं जरी असलं तरी तो मुळातल्या मोदकाचा जो हे आहे तो आत्मा तसाच ठेवलाय त्यांनी. अच्छा, मी मँगो ट्राय करून बघतो आता. यांचा मँगो, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी पण असतो पण आज स्ट्रॉबेरी त्यांनी बनवला नाहीये. बाय द वे फ्लेवर दररोज नसतात, कधीतरी असतात. मँगो हा जास्त छान लागतोय. मला मँगो जास्त कॉम्प्लिमेंट करतो ना आणि आवरणाला फक्त मँगोची चव आहे. तर हा आहे साधा मोदक. मला त्यांच्या सारणाची चव जास्त छान वाटली. आवरण मे बी सकाळी केलेलं असतं त्यामुळे कदाचित ते थोडस वातड वाटतंय. पण अदरवाईज सारणाची चव जास्त चांगली. आणि हे पण दररोज मिळणारे ठिकाण. तुम्हाला कधी मनात येईल तेव्हा तुम्ही येऊन मोदक खाऊ शकता. मोदक घरच नाव आहे. आणि मुळात थोडंसं असं आहे की मोदक ही गोष्ट थोडीशी ताजी आणि गरम खाण्यात जास्त गंमत असते. बरोबर. त्यामुळे कदाचित ते ताजं आणि गरम जर मिळत असेल तर त्यावेळेला ते माझ्यामध्ये जास्त चांगलं लागेल. तर आपल्या रेटिंग सिस्टीम प्रमाणे याला काय येतात 3 आहेत आपले. समाधानी आहे, तृप्त झालो आणि प्रसन्न झालो. तर माझ्या मते तृप्त झालो. मला पण तेच वाटतंय. जनरली चॉकलेटचा असं वाटतं उकडीचा मोदक कसा असेल किंवा मँगो फ्लेवर कसा असेल पण तो पण चांगला आहे. मला असं वाटतं की तृप्त झालोय, कम्प्लिटली तृप्त झालेलो आहोत आणि ट्राय करायला तुम्ही नक्कीच हरकत नाही. तर हे होते आमचे मोदकाचे स्पॉट. तर दादा कसा होता एक्सपिरियन्स? नाही, खूपच छान होता. मला नेहमी असं वाटतं की आता कुठल्याही पदार्थांच्या बाबतीत म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण मुंबईचं पण बघितलं, बऱ्याच ठिकाणी वडापाव मिळतो पण काही असं असतो की चांगला वडापाव हा काही ठिकाणीच मिळतो. बरोबर. तसंच आता मला असं वाटतं की पुण्यामध्ये सुद्धा मोदक अनेक ठिकाणी मिळत आहेत पण चांगले मोदक मिळणारी ठिकाणं शोधणं हे मला असं वाटतं की गरजेचं होतं. त्यामुळे आपण ह्या आताच्या एपिसोडमध्ये आपण तेच करायचा प्रयत्न केला की चांगले मोदक कुठे मिळतील तर शोधणं. आणि मला एक चांगली गोष्ट अशी वाटते की मोदकांची जी मक्तेदारी आहे ती अजूनही मराठी माणसाकडेच आहे. हे मराठी माणूसच मोदक बनवतोय आणि आता तो इतक्या जे काय म्हणतात त्याला की रेग्युलरली आणि सगळीकडे मिळायला लागलाय.
आरामात अवेलेबल व्हायला लागलाय ही खूप छान गोष्ट आहे ऍक्च्युली. त्यामुळे अमराठी माणसांपर्यंत सुद्धा मोदक आपले पोचू शकतात आणि मोदक हा आपला मराठी एक छान ब्रँड तयार होऊ शकतो, एक वेगळा मोदक म्हणून, असं मला वाटतंय. गणपतीच्या आधीच आमचे मोदक खाऊन झालेले आहेत, तुमचे पण खाऊन होतील आणि येणाऱ्या गणपतीच्या दिवसात देखील असेच खूप मोदक खायला मिळत. येस, आणि ते पचवायची आम्हाला छान ताकदही मिळू. ताकद मिळू. आणि असे आम्ही अजून कुठले इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन यायचे आम्ही दोघांनी मिळून, जर तुम्हाला वाटत असेल प्लीज कमेंटमध्ये सांगा, ते व्हिडिओ आम्ही नक्कीच घेऊन येऊ. असंच पुढच्या बुधवारी नवीन विषयासह नवीन स्पॉटसह. तोपर्यंत हॅपी जर्नी. बाय बाय.